सर गेली 27 वर्षे तुम्ही पण विधानसभेत येत आहे. काल ज्या घटनेबद्दल जी शिक्षाचे हे केलं आहे सभापतीनं त्याच्याबद्दल सर काय सांगाल? नंबर एक, मी 27 वर्ष एकाच पक्षात असलेला एकमेव आमदार विधानसभेत आहे आणि त्याचं मला खूप अभिमान आहे, मगो पक्षाला अभिमान आहे. अशा काही घटना आधी घडल्या होत्या 1980मध्ये. त्यानंतर आमचे माननीय सदस्य त्यावेळेचे काशीनाथ जन्मी यांना मारहाण झाली होती. अशा काही गोष्टी सभागृहामध्ये घडल्या होत्या. 1980 साली काही दुसरे लोक जे बाहेरचे लोक पास घेऊन आत येतात त्यावेळी पण अशा गोष्टी घडल्या. त्यांनी पण काहीतरी असं केलं होतं आणि त्यांनी मग सभापतींची आणि सभागृहाची माफी मागितली आणि ही परंपरा 2 वेळा झालेली होती. आधी दुसऱ्या वेळी आमचे काशीनाथ जन्मेंना मारहाण झाली होती. त्यांनी पण स्वतः आमदार होते दुसरे, त्यांनी पण माफी मागितली होती. इथं तर ह्या वेगळाच मुद्दा होता जसा 1980 सालचा आणि त्या ऐकलेला आहे. सभापतीनं योग्य निर्णय दिलेला आहे असं मला वाटतं. ज्यांनी कोणी त्यांना आत घेतलं त्यांनी माफी मागावी असं मला पण वाटतं आणि हा विषय संपवावा. इथं माझं देणं घेणं काही नाही. मी त्यांच्यावरती किंवा जे लोक आत आले त्यांच्यावर पण माझा असा विशेष असं हे नाही आहे, कारण ते पण माणूसच आहे. माणुसकीच्या संभवातून सभापतींनी निकाल दिलेला आहे. तो निकाल पाळणं आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे असं मला वाटतं. सर 1970चा उल्लेख केला. हो, 1980 सालचा मी उल्लेख केला. काय 70 मला आत्ता माहीत नाही, पण 70 काय 80. 70 ते गजानन पाटील हां, म्हणून एक आमदार होते, त्यावेळी त्यांनी- सायमन सिमो काय असं कोणतरी आहे. पण या गोष्टी सगळ्या आता इतिहासात जमा झालेल्या आहेत. आजचा पण हा प्रश्न जो आहे तो इतिहासात जमा करावा असा मला वाटतो. त्याच्यावर आपण जास्त बोलणं बरं नाही. सभापतीनं निकाल दिलेला आहे आणि सभापतीचा से इज द फायनल ऑथॉरिटी इन द सभागृह. आणि सर